काही आता राज तिथं ह्याच्यावर घातली काय तर बॅक वॉटर वाटतं काय रिव्हर आहे कुठली कोणा इथं चॉकलेट आहेत बघा बारकी पोरं कोण नाही सोम्या चॉकलेट खाणार काय भावांचं का आल्याबद्दल दुकानदारवाल्याला कोया केली त्याने मी तरी घेतलं आवडीच आपल्या गाडीला काय लागलं वाटतं खाली काय सगळं काय पाणी गाण फाटली डॉन म्हणते डॉन काय बघा पाणी एक नंबर आहे बघा व्ह्यू कसा आहे बघा पै तिथनं पै पण नाही चाकू आणलाय त्यांच्या दुसरीकडनं आम्ही नुसता पातेला आणि मॅगीच आणली बाकी काय आणायचं नाही जोरात चाललाय बघा डेंजर वातावरण झाले काही असं विजा कडकडाल त्या आपल्याला कॅप्चर झालं नाही पण तसलं डेंजर झालंय आता यातनं आम्ही चाललेलो आहे बघा पाऊस बघा काय मोठी टेम्प आहे बघा हॅलो गाईज आता आम्ही परत विकेंड प्लॅन केलाय विकेंड झाला आता सोमवार आहे आणि आम्ही आता ठरलंय कुठं तर बाहेर जायचं तर जायचं कुठं आहे काळमवाडी आपल्यासोबत सूरज भोसले स्वप्नील आवळे सोहम प्रणव आणि प्रसाद ही दोन आपल्याला माहितच असतील तुम्हाला हे दोघं आज नवीन आहेत ब्लॉग मध्ये सूरजला बी माहित असेल तर आता डायरेक्ट चाललोय आपण गाईज कळमवाडीला बॅक वॉटर आहे कालमवाडी सॉरी तर डॅम आहे आणि त्या डॅमचं बॅक वॉटरला आम्ही चाललेलो आहे सो स्टे ट्यून बाय जरा ऍडजस्ट करून चाललोय आम्ही कारण हे माहिती आता फिक्स झालं यायचं मध्ये घेऊन ठरवायला सनलाईट कसली पडला का नाही हिरवळच की सगळी भाई जाऊ का सगळीकडे हिरवळच आहे अरे बघ की भावा झाड किती आहेत फ्रेश आहे सगळं अरे तर काय आता राज तिथं ह्याच्यावर घातली काय तर बॅक वॉटर वाटतं काय रिव्हर आहे कुठली कोणा जंगलच की हा प्रॉपर किती खुश थांबलेला आहे आणि कॅडेबिटी आणाय गेलात कॅडेबिटी आवडा भाई डॉन डॉन म्हणतात डॉन कसा आहे प्रॉपर संभाटाचा भाऊ गाणं म्हणायला लागते भाऊ एकदा हे पापड खाव्या काय भारतात बाळले अंडी पापड काय काय बघा खायला काय तू घ्या चांगलं रसना पाहिजे रसना पाण्यात घालून पिव्या सगळ्याच आम्ही या दुकानात थांबले बघा लाईट नाही वाटत तिथं लाईट नाही सोमवार आज त्यांचं मेंटेनन्स असतं होय काय मॅगी अरे चप्पल मिळालं काय तुला अरे मग सगळं मिळतं मॅगी आणि घ्यायची सगळ्याचं बघा सगळी चालले गाड्या तिथं लावल्या पण तू बाई 4 असली तर नाही तर काय कप बीप घ्यायचंय काय युज अँड थ्रो कप युज अँड थ्रो प्लेट हा ते एक द्या आणि काय इथं चॉकलेट आहेत बघा बारकी पोरं कोण नाही सोम्या चॉकलेट खाणार काय भावांचं का आल्याबद्दल अरे एपी घ्यायचंय राहून दे पुढे बघा असू दे अरे नको दुकानदारवाल्याला कोया केली त्याने मी तरी घेतलं आवडीच आपल्या गाडीला काय लागले वाटतं खाली नाही चुकून मोबाईल पडला पण मोबाईलला काय झालं नाही आणि बघा ही हावऱ्याला एवढे कसले खा लागले हात घालून खा लागले खरोखर भूक लागलेली
सगळ्यांचं मन भरलं, पोट भरलं ना? तू नीट चालू बाबा, घराला नीट पोहोचव. अरे भावा आम्ही राहते आहे. अरे काय ब्लॉक करू तो पण निम्म सपवला काय त्यांनी. तुमच्या घरातली मला काय म्हणाली माहिती काय? घरातली तुमच्या सांगून आला काय? त्यांच्याच घरातली आमच्या घरात जाऊन सांगत्या. तुमच्या लवड्या मला काय सांगायला तू? लवड्या मागल्या गेल्यावर का पार्लेश्वरला? तुमच्या घरातले आमच्या पोरग्याला कुठे घेऊन गेला तुमच्या पोरगा? लवड्या काय जाऊ का आला ना. अरे गर्दी बघी लवड्या, मला वाटलं नव्हती एवढी गर्दी असेल. काय लय गर्दी आहे बघा, फॅमिली वेमिली सगळे आले. अरे गपकी लावू नको गाणी, मी इथं म्यूट करायला हे गाणं लाव. पुढे जाऊन ये की चल. आम्ही का मध्ये काय गाडी घेऊन जावा तिकडे बॅकवॉटरला. बॅकवॉटर कुठं आहे? इकडे ये रे. तेच रे धरण बघ. इथं लावू काय? भैया लाव की डॉन. तर कुठं आलोय? आम्ही आलेलो आहे बघा इकडे समोर धरण. काय धरण 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 डॅम. डॅम सुगायचं बघा. इथं तुम्ही डॅम बघू शकता आणि इकडे बॅकवॉटर. सो इथं आता सूर्यचा मोकळून आलाय आपण. कुठं कसं मोकळ कोणता टाइम म्हणलं ते सांग. 2 नंबर काय अजून पाणी पण असं करणार झालं. आला आमच्या काय बघा हे पाणी गाण फाटली हळू मगाच्या जगात मोबाईल पडणार नाही ना. काय जाऊ काय हे पाणी आहे. थांबा दिस इज बॅक वॉटर मे बी. इकडनं असं कुठं तर गेले आणि इकडनं बघा गेले पट्टा बाळा. सो गायच बघा आता का नाही इकडनं आपण खाली जाऊया. इकडं काय बघून या. सूर्यचा बघा पोच देऊन थांबला. बघून या म्हणजे काय काय तिकडं रे. गाडी लॉक केलं ना फोन गाडीचं केले आणि गायच बघा नाही रे दार उडलेलं नाही. नंतर मी मस्त आहे बघा. क्लाउड अँड ऑल गायचं बघा. बघा कसा आहे फोटोशूट. चला पुढे बघून या. बघा इथं हलकं पाणी आहे जरा. इथं काय ते स्पीड कमी आहे पाण्याचं आणि इकडं पाण्याला स्पीड लई आहे. त्यामुळे इथं तुम्ही काय फ्रेश होऊ शकताय. लोकेशन तुम्हाला माहितच आहे आता. काळमवाडी डॅम. काळमवाडी डॅम. काही डॅम डेंजर विषय बघा. इथं पाण्यात चाललं बघा लोक. हॅलो इथं गॉगल साठी भांडणं. रे ढकल हागल मस्ती करू नको रे. मस्ती आल्या काय सूरजा गरम मॉडेल दिसाले बाबा. कसलं दिसाले बघ की. हो उडल्या खालनं वर पर्यंत 32 लाख. राजानं 2 लाख रुपयाचा फोन घेतलाय. आज पार्टी आहे राजाकडे. काळंबवाडीचं सगळं स्पॉन्सर बाय राज. काय नाही काय घेतलाय म्हणलं. iPhone 16 Pro. नाही ते घरातलाच आहे रे. तू भावा नवीन घेतला तो वाटत आम्ही अरे काय करणार ब्रो मारो. काय चला दुसरा व्ह्यू बघूया आता आपण. वर जागा इथं कोण फोटो काढणार असलं. लोक काय आनंद घेत नाही तिथनं लगेच चला म्हणा लागल्यात खाली. कॉमन सेन्स नाही. एवढा लांब आलो आपण जरा टाइम स्पेंड करायचं. कसली भारी व्ह्यू आहे तिथं. व्ह्यू कसला भारी होता खरं. सुरत खरं असला व्ह्यू मिळणार नाही तिथे. अरे हे परत येता नाही असला तर पण काय व्ह्यू जाते रे. तुला व्ह्यू कसला बघायला काय आला काय नाही भाऊ आम्ही व्ह्यू सांगायला लागलो. गाईज बघा मस्त दिसाले. हा इथनं तुम्हाला आता कॅमेरात चांगलं वाटत नसेल पण डोळ्यांना असं मस्त प्रॉपर दिसायला लागले गाईज. हा होय पण गाईज ऊन लय आहे इथं. मी टोपी आणलं तेवढ्यासाठी. टोपी घालतो गाईज. स्टे ट्यून गाईज. बघा सोहम काय रे
मॅगी शिजवायची आहे. हो काहीच मगाशी बघायला पाहिजे होतं तसा पोरं टीव्हीला लाकडं ओढत आणलेली मागणी लावून. होय ते घ्यायचं राहिलं कारण गाडी चालवायला आणि इथे काय आहे बघा विषय. हे पण इथं फोटो काढणार का भावा चांगला येणार बघ. काय कोणाच ठेव काय अरे भावा विंटेज ब्रो गाईज हे बघा इथं गॉगल मुळे भांडणं. ए पण्या गॉगल ते बारकायस तू आता बोललो असतो काय बोलायच नाही. ब्लॉग मध्ये येत नाही ऑफ कॅमेरा दिला की रे माझा पाहिजे का भावा. होय आता आम्ही इथं खाली आलेलो आहे बघा. इथं तुमच्या समोर पाणी दिसते हे बॅक वॉटर आहे डॅमचं. कुठलं डॅम कलमवाडी डॅम म्हणायचं काय बघा. इथं सगळी जेवणच करायला लागतं काय इथं मागे. आपण पण एवढे चिकन आणा पाहिजे. जरा चुकलं काय मॅगी आणलं जाताना चायनीज खाल्लं. कमान करायला लागलं बघा. इथं सगळी जेवण करणारी चालत ती जेवणच करायला लागतं. असं नाही वाटत नाही आम्ही इथं आता सर्वाइव्ह करीन. परसात तर बूट घालून आलाय. परसाचा फोटो घ्याय करायचं नाही. आपण चाललोय कुठे हलक्यात नाही धुणं आणलं नाही. दोन वाळवून घेऊन गेलो असतो. वर गाडीवर टाकला चप्पा नाही ते खिडकीत खिडकीत बघ तू चड्डी वाट कुणाची एवढ्या जण मॅगी आणलाय आणि मॅगी आणणार नुसता यूज अँड थ्रोचा प्लेट आणलाय चमचा आणलाच नाही. बसले आता विषय असा झालाय की इथं गर्दी लईच आहे आणि आम्हाला गर्दीतलं काय आवडत नाही. त्यामुळे आम्ही जरा काय ते डिसिजन बदलल्यात. अरे तुझी मा की बोलले हे छपरीपणा असं करते बघा पोरग. हे काय करणार आहेस मोबाईल काय जवळ को ऑन कॅमेरा सो गाईज काय झालं माहितीये काय इथं गर्दीला आहे. त्यामुळं स्वप्नीलाला आणि सूरजाला वेगळा स्पॉट माहिती आहे बॅक वॉटरचा. तिथं काय जरा असं गोल आहे आणि तिथं खड्डा आहे म्हणून त्यात पोवायचं. सो बघून तिथं जाऊन गाईज बघूया आपण. आणि आपली गाडी इथं आहे. सो लेट्स गो गाईज सी यू अगेन बाय. फोटो मारे की येताना मारे. काय झालं आता सिनेरिओ सांगा परत सगळा. जरा मगाशी गडबडीत मोठं बोललो की गर्दीत बिर्दीत तर आता परत गर्दीतच जायला लागणार आहे कारण इकडचा सीन बघितला आम्ही. इकडं काय व्यवस्थित नाही आहे. स्वप्नील भाईंनी काय तर गंडाक्स डाव केलाय डाव घडलाय. त्यामुळे आता परत हाय त्या स्पॉटला चाललोय आम्ही आणि तिथलं जरा आता मग कुठं गर्दी कमी आहे ती बघून आम्ही तिथं आता जरा एन्जॉय करणार आणि मॅगी करून खाणार आणि घरला जाणार. त्यामुळे स्टे ट्यून काय जाता पाण्यात मजा येणार आहे. पाण्याला बुडवणार आहे आम्ही. स्टे ट्यून फॉर इट. सगळी काहीच पाणी खूप चांगला आहे. हे होते काय काय हे पण नागडा झाला आमचं दाखवतोय ना फुटेज. डॉन म्हणते डॉन. काही बघा पाणी एक नंबर आहे बघा. व्ह्यू कसा आहे बघा. गाईज आता पोहायला लागले त्यामुळे इग्नोर करा आपण. सो लेट्स गो गाईज. डॉन म्हणतात डॉन. ए सोम्या हिडते जा पाहू जा. मोहल पुरा बेबी. आलो त्या कोपराला गेली ती. चालले वाहून वाहून चालले. अरे आगल्यात मी पण जात होता पोवायला. मोबाईल ठेवूया आता पोहून झालेला आहे
पाहून आमची भागले आता मॅगीच्या जरा ह्याच्यात लागलोय आम्ही. होय आणि इथं बघा सगळं कचरा केलाय गाडीचा. आणि शेप प्रणव आहेत. प्रणव आहे शेफ, प्रणव आणि प्रसाद आणि स्वप्नील भाई. त्यामुळे आता बघूया काय होते. आणि इथं करायचं ठरलंय. कुठं करायचं आपण सुरता बघा इथं करायचं आहे. भाई बोलले तर दिखत पाहून आता भागलेले आहेत. त्यामुळे आता भुका लागल्यात. खाऊन आणि परत उड्या मारायच्या काय. सो स्टे ट्यून बाय. समुद्राची वाव झाल्या गाड्याला इकडे माची मिट्टी क्या चल रहा है तुम लोगों का? हाँ तोंडा बिंडा माची ना जमना तरी बी करा लागलात काय. त्यामुळे यांच्यासाठी एक लाईक करा. एवढं कष्ट करा लागलात. कॉन्टेंट तयार करा लागलात. कॉन्टेंट नाही लावड्या भूक लागल्या म्हणून करावं. कॉन्टेंट साठी शक्य गाय जाऊ का घाण केलं. अरे गप की मादरचोद. मग नंतर रडायचं नाही. चांगला बोले प्रणव काय नाहीये. काय करा बसलाय. अयो सुरता जमते काय. दगड लावा पुढच्या बाजूला राज करावं का. कसा आहे देव आणि पुढं आपण इथं जेवण करायला. जेवण नाही मॅगी. जेवण जरा जास्त हो गया काय. मॅगी चालल्या खरं वातावरण एक नंबर. मॅगी पडली. वातावरण गायचं बघा मस्त आहे. हे आता कॅमेरा जरा डल दिसतंय पण इन रिअल काय मस्त मस्तच. जाळ लावायचं कष्ट चालू आहे. पाणी उकळायला पाहिजे. पाणी फुल भरलेले एवढं होईल की फुल भरले. वय वय होते तेवढ्यात. माझं मर्दा पाणी सपवलं असा तर मम्मी का होत्या का तुमची का ना पाणी सपवलं. होय आजी का होत्या. अरे वाकडं होणार किती. ए त्या पळी मागून आणल्या का त्यांची गाईज बघा. पातेलं बित्तेलं मॅगी सगळं आणले. असलं काय असं रे. आणि घे बाटली काहीच नको आता परसा इथलं कुठं बंद कर. बंद कर की राजा. 100 माफ काढू नको रे. मऊ पडतं मॅगी मग कडक पाहिजे. मऊ पडलं चांगलं लागत नाही. म्हणजे लय पण मऊ नको रे. जरा मऊ पाहिजे. काय घेऊन गेलीत मग तिकडे पातेली भेटून पहिली तिथनं पहिली पण नाही चाकू आणलाय त्यांच्या दुसरीकडनं. आम्ही नुसता पातेला आणि मॅगीच आणली. बाकी काय आणायचं नाही. असं करायचं चालू आहे बघा. असं प्लॅनिंग असते ना. प्लॅनिंग म्हणायचं याला आला प्लॅनिंग. हा एकच मिनिट. हे बघ त्याची काठी काढ जावी ती रे होते. काय करायला काय मास्टर शेफ प्रणव पाटील मास्टर शेफ. इथं 2 मास्टर शेफ आहेत. इथं काय करणार आम्ही फक्त. आणि बघा पुरी बघत बसला. याला कोण घेऊन आला रे. याला कोण घेऊन आला. कोण यो. चटणी पण घालत आता. आता कशाला अरे तुला एवढ्या काढायलाच का. अरे माझ्या काढायला पत्रा घाल. अरे बास की जा चालू की लाकडं पेटलं थोडं बास. तोंडाजवळ कुठं फालतू काय उठ की. अरे कमी आणला जरा गणित चुकलो सगळं काय. शेजवान चटणी घालण्या सुरू ऐकत जाऊ कुठं घालायला येणार नाही. येत नाही रे का बस. बारीक जाळ बारीक जाळ घाल रे. काय तर द्या की जाळायला. फक्त बारीक पाणी आटू दिलं. अरे त्याला काय तर धक्का पाहिजे सुरता. काय रे
आडवा पड तुझ्या कसा आहे चांगलं झाले मास्टरशेफ. आफ्टर अँड hours minute and minutes it's done. We are done guys. बघा मॅगी चरचरीत झालेली आहे. सुरतांना थँक्यू म्हणा सगळीजण. ए थँक्यू म्हण की रे. हा ए थँक्यू म्हण. याला लय माझा आहे हो, सोडून दिले जायचे सगळ्यांना. मॅगी खाणार जरा सुरज आपल्याला वाढा लागला, त्यामुळे सुरजांना आपण थँक्यू म्हणा. आणि हातानं खायचं आहे शेवटी. अरे गरम गरम हातानं कसं खायचं रे, वाट लागणार आहे काय. बाजलं मॅगी खाऊया आणि परत इथं उडी मारायच्या, पवायचं आणि 1-2 उड्या मारून 1 तासभर आणि घरला जायचं. काही स्टे ट्यून, मज्जा येणार आहे खूप. बाय. गबाळ खाना बघा यो काय कोण काय तुझं ताट दाखव बघ बाय. पहिलं काय आलाय बाय प्रोफेशनल आहे, चमचा तर आहे. भातवाडी आहे खरं काय जाऊ का व्ह्यू बघा. ही मॅगी आणि हे समोर असं टॉपचा इश्यू हो. मॅगीचं दुकान बिकान काढलं विथ माय काय बॉय. काहीच मन समाधान झालं खाऊन, मस्त वाटलं. बघा चीज मॅगी शेजवानी, आता स्प्राईट पण आहे, गाडीतनं काढले. खूप मस्त आहे गाईज, मस्त वाटायले बघा. व्ह्यू एक नंबर आहे बघा. आता पाऊस आलाय जरा, त्यामुळे लवकर आवरून निघाय पाहिजे. हा चला झालं. तू मोबाईल तसा पाण्यात मोबाईल त्यातनं बहिरा नसला पाहिजे. हा कसं चट्टी काढतोय का काय त्याला दाखवूया काय तुझ्या इथं. अरे जा आईला झालाय. ओ दादा नको ओ दादा फायनली सोडलेला आहे कालमवाडी बॅक वॉटर. आणि आता आम्ही चाललेलो आहे घरी. आणि बघा पुढे पाऊस कसला जोरात चाललाय बघा. डेंजर वातावरण झाले काही, असं विजा कडकडाल त्या आपल्याला कॅप्चर झालं नाहीत, पण कसलं डेंजर झालंय. आता यातनं आम्ही चाललेलो आहे बघा. पाऊस बघा नाही का, मोठी टेंब आहे बघा, मोठी टेंब आहे खाली. बघ हे बघा, हे खाली काल बॅक वॉटर. कोण हो भाई बघा म्हणलं बैल कुठं आलाय, लांबनं बैल दिसायला म्हणजे काय डेंजर झाली हा. काय ट्रिप आज अजून पण आम्ही ट्रिप मध्येच आहे, अजून घरी जायचं, त्यामुळे अजून काही एंड झालं नाही. खूप मुवमेंट्स होतील अजून पण, काय सांगता येत नाही. स्ट्रीट येऊन आणि बघा हे लाईफ जॅकेट घालून आलाय. हो का गाईस, बघा सगळी पोरं बिरं अजून चालूच आहेत, सगळी जण चालल्यात. आता पॅकअप करायला लागल्या. आम्ही पण 2 व्हीलरनं यायचा प्लॅन होता. बरं झालं कार घेऊन आले, नाही तर झालं असतं आपलं, संपलं असतं. त्यामुळे आता आम्ही परत चाललोय. आणि आपल्या भागात काय पाऊस आहे काय चेक करूया आपण, अपडेट्स देऊया काही. स्टे ट्यून, बाय. तरी पण एकदा आहे बऱ्यापैकी बरोबर. आता आपण खायला घेतले की ताप
सो गाईज आता आम्ही इथं शेवळवाडी कुठली वाडी ही ठिपकुर्ले गावात आले आणि इथं बघा हे काय तर स्पेशल बर्फी मिळत्या रेडीमेड तयार करायला लागल्यात तेच की तिथं करायला लागल्यात इथं पॅकिंग करायला लागल्यात त्यामुळे मी घरातल्यांना एक घेतले ह्याने एक घेतलाय आणि इथं खायला एक घेतल्यात स्वप्नील भाईंनी घेतल्यात त्यामुळे स्पॉन्सर राजभाईच आहे त्यामुळे नालायक माणूस तिकडे गाडीत पैसे बघतात प्रणव बसलाय गाडीत अशा तऱ्हेने स्वप्नील भाईंनी घेतल्यात त्यामुळे आम्हाला आज ही चव टेस्ट करायला मिळणार त्यामुळे स्वप्नील भाईंचा आम्ही खूप आभारी आहे आभार आहे गरम मोठं बोलल्याबद्दल तर तेव्हा आबा येऊन गेले त्यामुळे परत यायला लागले. बर्फी खाऊया आणि कसं लागतं बघा काही बर्फी खाल्ली जरा गरम आहे खरं त्यातल्या हाय चांगली का आता घेतल्या आता म्हणलं नाव ठेवते नुसतं मग मला गरम आहे म्हणून तसं लागायला वाटतं गाईस त्यामुळे कोकण का मस्त आहे गाईस मस्त वाटलं तुम्ही जर रस्त्याने आला तर घ्या नक्कीच फ्री मध्ये प्रमोशन त्यामुळे मस्त आहे बाय फायनली आम्ही आपल्या गाव भागात आलेलो आहे आता इथं शिरोली जरासं चिकन रोल खायला थांबलोय काय शिरोलीतलं काय आहे त्याला फूड कोर्ट टाईप आहे आणि इथं आम्ही थांबलेलो आहे आणि आम्ही तिघांनी चिकन रोल घेतला आहे हिनं व्हेज घेतला आहे इथं पण बसल्यात आपली बाई सगळे आता मोबाईलमध्ये बिझी आहेत आणि खूप मस्त वाटलं आम्हाला जाऊन फिरून यायला आणि आता काय डायरेक्ट घरी जाणार फायनली आम्ही घरी आलेलो आहे आणि पुढल्या वेळी पण असंच काय तर ट्रिप प्लॅन करूया काय रे सांग की जाऊयाच की आता तुम्ही सांगा काय कुठे जायचं होय तिकडे आपण जाऊया हां कमेंट मध्ये सांगा होय कुठे आणि कसं वाटलं ते पण सांगा आणि मिळते नेक्स्ट व्लॉग मी गाईज स्टे ट्यून